वैष्णवी हजारे, आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। वाळूज परिसरात चक्क डोक्यात दगड मारून तरुणाचा खून केल्याची घटना समोर येते। तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह मार्गावर आढळलाय। पाहूया याबाबत सविस्तर बातमी। वाळूज परिसरात शुक्रवारी सकाळी दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे। MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर सिडको ते वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर खदानी लगत अंदाजे 30 ते 35 वर्षीय तरुणाचा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह सकाळी 7 वाजेच्या कारखान्यात शिफ्टीसाठी पायी जाणाऱ्या महिलांच्या निदर्शनास आला। घाबरलेल्या महिलांनी फोनवरून ही माहिती त्यांच्या पतीला दिली। बघता बघता माहिती सर्वत्र पसरल्याने सकाळी 8 वाजेपर्यंत घटनास्थळी बघायची मोठी गर्दी जमा झाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे, विशेष शाखेचे योगेश शेळके, DP पथकाचे विलास वैभव आदींनी घटनास्थळाची पाहणी केली। मारेकऱ्यांनी वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दगडाने ठेचून खून करत मृतदेह लगतच्या खदान परिसरात फेकून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। विशेष म्हणजे पोलिसांना घटनास्थळावरून मयतीची चप्पल, जोड व सोबत रक्ताने माखलेली मारेकरांची चप्पल देखील आढळून आली। घटनास्थळी श्वानाला पाचारण करण्यात आले होते। श्वान लगतच्या दगडच्या ढिगाऱ्याभोवती आणि नंतर मृतदेह परिसरातच घुमळत होता। घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे। मृतदेहाजवळ कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे किंवा मोबाईल आढळून आला नाही, त्यामुळे ओळख पटवण्यात अडचण आली। मृताच्या उजव्या हातावर आई असे नाव गोंदलेले दिसून आले। पोलिसांनी सरपंच सुनील काळे व इतर नागरिकांना बोलावून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही। दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। येथे मृताच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह असल्याचे सांगत एकाच आक्रोश केला। यावेळी कामगार नेते अशोक निकम यांनी कुटुंबियांचे सांत्वन करीत धीर दिला। मृताचे नाव शैलेश विठ्ठल दौड असे असून तो बजाजनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी संजय निकम। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।